सगळ्यात आधी तर आपल्याला एखाद्या पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, ज्यावरती आपल्याला ही वडी थापायची आहे। तुम्ही पोळपाटाऐवजी एखादं ताटही उलटं करून घेऊ शकतात, ज्यावर आपल्याला वडी छान व्यवस्थित थापून किंवा लाटून घेता येईल। तर ही वडी बनवण्यासाठी गॅसवरती मी ही एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि एवढ्याच गव्हाच्या पिठापासून आपण जवळपास 25 ते 30 वड्या तयार करणार आहोत। आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजायची गरज नाही आहे, फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तूप। ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला तूप मोजायचं आहे आणि हे तूप जे आपल्याला टाकायचं आहे ते 2 वाटी टाकायचं आहे। पण तूप मोजताना तूप पूर्णपणे वितळलेलं पाहिजे, अजिबात रूम टेम्परेचरवरचं नको। अगदी पूर्ण जे वितळलेलं तूप असतं तेच इथे वापरायचं आहे। जर आपण थोडंसं घट्ट तूप वापरलं तर आपलं प्रमाण चुकू शकतं। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी तूप घेतलं आहे वितळलेलं आणि त्यात आपल्याला आता टाकायचं आहे 3 वाटी दूध। दूधसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचं आहे। तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला हे सगळे जिन्नस मोजायचे आहेत, तरच ही बर्फी व्यवस्थित होईल। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवली आहे। मध्यम गॅसवरती मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे। आता याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने 4 वाट्या साखर इथे मी टाकून घेतली आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी तूप, 3 वाटी दूध आणि 4 वाटी साखर असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे। पण जर तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुम्ही इथे 3 वाटी साखर वापरली तरी चालेल। शिवाय साखरेची जी क्वालिटी असते त्याच्यावरती सुद्धा ही जी मिठाई असते तिचा गोडपणा अवलंबून असतो। काही साखर ही थोडी जास्त गोड असते किंवा तिचे दाणे खूप मोठे असतात, तशी जर साखर असेल तर ती सुद्धा कमी वापरायची। पण जी आपली रेग्युलर साखर असते जी दुकानात आपल्याला मिळते, किराणा दुकानात, जी खूप जास्त मोठे तिचे दाणे नसतात किंवा मग अगदी बारीकही नसते, तर ती साखर आपण इथे 4 वाटी वापरू शकतो। पण साखरेची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। साखर टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, सुरुवातीला आपण जेव्हा हे असं ढवळत असतो तर तेव्हा हे चिकट वाटतं, त्यानंतर तुम्ही बघू शकताय असं थोडंसं ग्लॉसी असं दिसतं। पण जसं जसं हे शिजत जाईल तसं एकतर याच्यात दाटपणा येत जाईल, दाटसर हे होत जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा जो हा ग्लेज आहे तो कमी होईल आणि छान पांढरी शुभ्र बर्फी आपली तयार होईल। तर हे आपल्याला मध्यम गॅसवरती शिजवायचं आहे। तर साधारण 10 ते 12 मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर हे पहा, मिश्रण असं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि हे जे मिश्रण आहे हे पहा, हे असं थोडंसं घट्ट झालं पाहिजे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे। आता इथे मी एक ताटली घेतली आहे, त्या ताटलीवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थोडंसं लावून बघायचं। तर लावताना असं पसरून बघायचं, म्हणजे हे लवकर थंड होईल। आता हे मिश्रण थंड झालं की लगेचच आपल्याला हे चेक करून बघायचं आहे की आपलं हे जे मिश्रण आहे हे परफेक्ट आहे की नाही। पण गॅसची फ्लेम आता लो ठेवायची आहे, कारण हे जे मिश्रण आहे हे अजून जास्त जर घट्ट झालं तर मग आपली जी बर्फी आहे तर ती कडक होऊ शकते। तर साधारण मिनिटभर फक्त मी आता हे ढवळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपले जे ताटलीमध्ये आपण मिश्रण काढलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे, ते आपण चेक करून बघू। बोटांना तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण ताटलीवरती टाकलेलं होतं ते असं एकत्र गोळा करायचं। याचा छान गोळा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे समजायचं आपलं मिश्रण इथे व्यवस्थित शिजलं आहे। हे पहा, इथे छान गोळा असा तयार होतो आहे, याचा अर्थ हे मिश्रण शिजलेलं आहे। मिश्रण जर कच्चं असेल तर हा गोळा तयार होणार नाही आणि हे सगळे जे मिश्रण ताटलीला लावलं आहे ते तुमच्या बोटांना चिकटेल। आता इथे मी गॅस बंद करते। आता गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही मी आता गॅसवरून खाली उतरवून घेतली आहे। कढई खाली उतरवल्यानंतर सुद्धा हे सतत ढवळत राहायचं आणि हे थोडंसं आपल्याला कोमट असं करून घ्यायचं आहे। आता हे खूप गरम आहे आणि पातळही वाटतं आहे, पण जसं हे थोडंसं थंड व्हायला लागेल तसं घट्टसुद्धा व्हायला लागेल आणि आपल्याला याच्या वड्या थापायला सोपं जाईल।
तर हे पहा, अशा प्रकारे हे सतत ढवळत राहिलं तर लवकर थंड होईल. तर आता हे पहा, हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकतायत, हे किती छान आता घट्ट असं झालं आहे. शिवाय हे थोडं थंड झालं आहे, ज्याने आपण ही वडी थापू शकू. आता ज्या पोळपाटाला किंवा ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्यावरती हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण काढत असतानाच आपलं लक्षात येतं की हे जे मिश्रण आहे हे किती छान झालं आहे ते, आणि आपण हे सहज थापू शकू अशी याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. चमच्याला लागलेलं जे मिश्रण असेल ते सुद्धा दुसऱ्या चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आता तळ हातानेच म्हणा किंवा मग एखाद्या वाटीने आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे, किंवा मग सरळ आपण ही लाटून घेतली तरी चालेल. आता मी ही वडी इथे डायरेक्ट लाटून घेते. तर जशी काजू कतली असते ना, तेवढीच जाड आपल्याला ही वडी लाटून घ्यायची आहे. आणि ही वडी खाल्ल्यानंतर अगदीच तुम्ही जर कोणाला सांगितलं नाही की ही वडी आपण गव्हाच्या पिठापासून बनवली आहे, तर कोणाला कळणारही नाही की ही खरंच गव्हाच्या पिठाची वडी आहे. खाल्ल्यानंतर कोणीही तुम्हाला सांगेल की ही काजू कतली आहे ते. आता हे पहा, हे लाटून घेतल्यानंतर मी यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी बदाम वापरले. हे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल, किंवा मग तुम्हाला इथे दुसरे ड्रायफ्रूट कोणते वापरायचे असतील, जसं पिस्ता असतो, काजू असतात, तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. बदाम टाकल्यानंतर हे मी पुन्हा लाटून घेतलं आहे. तर आता आपल्याला जेवढीही जाड किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने हे आपण इथे लाटून घेऊ. बर्फीचं मिश्रण हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, त्यामुळे लाटायला हे सोपं जातं. आता हे लाटून झालं की लगेचच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. हे काही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही किंवा 1-2 तास थंड होऊ देण्याची गरज पडत नाही. अगदी पटापट ही प्रोसेस होते. तर इथे मी अशा प्रकारे ह्या ज्या वड्या आहे ह्या कट करून घेते. तर ह्या वड्या कट करताना आपल्याला हवं तर आपण चौकोनीसुद्धा करू शकतो, पण जशी काजू कतली असते त्या आकारात ह्या वड्या कट केल्या तर दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात. तर तुम्ही इथे बघू शकताय, मी इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या छान आता कट करून घेते. आणि पोळपाटाला किंवा ताटाला आपण तेल तूप लावलेलं असतं, त्यामुळे ह्या वड्या काढायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. खूप अलगदपणे ह्या काढता येतात. तुम्ही बघू शकताय इथे हे कट करत असतानाच काही वड्या आपोआपच निघतायत. तर हे पहा, ही आपली काजू कतली इथे तयार झालेली आहे. एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात 2 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. हे बेसन पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती सतत हलवत अशा पद्धतीने हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा रंग बदलेल आणि याला पूर्णपणे तूप सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे आता हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून झालेलं आहे. त्याला पूर्णपणे आता तूप सुटायला लागलंय आणि अगदी पातळ असं हे झालेलं आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. आता आपण पाक बनवून घेऊ. पाक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घेतली आहे. त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय आणि आता आपल्याला याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. साखर पूर्णपणे वितळलेली आहे, पाकाला छान उकळी फुटली आहे आणि तुम्ही बघू शकताय याचा 1 तारी पाक मी इथे बनवून घेतलाय. पाक तयार झाल्यानंतर हा पाक आपल्याला आपण जे बेसन पीठ भाजून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा आहे. हा पाक बेसन पिठात टाकत असताना गॅस बंद ठेवायचा आहे. पाक बेसन पिठात टाकून झालाय, त्यात थोडीशी वेलची पूड टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलंय. आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं. त्यात जे बेसन पिठाचं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि आता हे थोडंसं डॅप करायचं आहे आणि एक अर्धा ते 1 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. वरून आपण हवे ते ड्रायफ्रूट ॲड करू शकतो. तर आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते सेट होण्यासाठी मी साधारण अर्धा तास बाजूला ठेवलंय. अर्ध्या तासानंतर ह्या पद्धतीने त्याची बर्फी मी पाडून घेते किंवा बर्फी कट करून घेते. तर अशा पद्धतीने बेसन बर्फी इथे तयार झाली आहे. केशरी शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलं. त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालाय, तो मी बाजूला काढून घेतलाय. आता ह्याच कढईमध्ये 3 कप दूध मी गरम करून घेतलंय.
दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं. त्यात गुठळी असायला नको. हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनिटं शिजून घ्यायचं. 5 मिनिटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे. आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात 1 वाटी साखर टाकायची. जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतली आहे. साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव करायचंय आणि ही साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचंय. आता यातच मी 10-12 केशरच्या काड्या 2 चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या. ते दूध मी आता ह्या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय. दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय. वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि 5 मिनिटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे. फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो. इथे मी एका भांड्यात 2 चमचे साजूक तूप घेतलंय. शक्यतो जाड बुडाची जर कढई असेल तर ती या रेसिपीसाठी वापरा. त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलंय आणि त्यासोबतच अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलंय. आता हे जे दूध पावडर आहे हे गोड दूध पावडर आहे. ह्यात ऑलरेडी साखर आहे, त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये मी साखर वापरणार नाही आहे. पण तुम्ही जे दूध पावडर वापरत असाल तर ते एकदा टेस्ट करून पहा. त्यात जर साखर नसेल तर तुम्हाला या रेसिपीमध्ये थोडीशी पिठी साखर वापरावी लागेल. आता अगदी मंद गॅसवरती हे जे दूध पावडर आहे हे या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यात एकही गुठळी असू द्यायची नाही आहे. मंद गॅसवरती हे एकजीव करायचं आणि त्यानंतर हे जे दूध आहे हे चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे दूध घट्ट होईल. आपल्याला याचा अगदी खवा होईल इथपर्यंत हे दूध उकळून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे हे दूध कढईला लागणार नाही. तुम्ही बघू शकताय दूध आता छान घट्ट व्हायला लागलंय. आता इथे आपलं हे जे दूध आहे हे पूर्णपणे आटलेलं आहे, त्याचा छान खवा तयार झाला आहे. आता इथे मी 2 चमचे बदामाची पावडर टाकून घेतली आहे. बदामाच्या पावडरऐवजी तुम्ही इथे काजूची पावडरसुद्धा वापरू शकतात. आता बदामाची पावडर टाकल्यानंतर हे मी पुन्हा 2-3 मिनटं छान शिजवून घेणार आहे. मध्यम गॅसवरती हे शिजवायचं म्हणजे हे कढईला लागणार नाही. तर हे पहा, मिश्रण आता छान घट्ट झालेलं आहे. हे मिश्रण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. मिश्रण थंड झालं की त्याचा असा गोळा तयार होईल. त्यातला अर्धा गोळा मी बाजूला काढून घेतला आहे आणि हा जो अर्धा गोळा शिल्लक आहे यात मी 1 छोटा चमचा कोको पावडर टाकून घेतली आहे. आता कोको पावडर यात टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ही कोको पावडर ह्या जो खवा आहे किंवा आपला हा जो दुधाचा गोळा तयार केलेला आहे त्यात छान एकजीव झाली पाहिजे. हे पहा, हे सगळं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हा गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा, म्हणजे त्याला छान आकार येतो. त्यानंतर आता इथे एका पोळपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर जो कोको पावडर न टाकलेला आपला जो गोळा होता त्याला अशा प्रकारे लांबुळका आकार देऊन घेतला आहे, तुम्ही बघू शकताय. आता ज्यात आपण कोको पावडर टाकलेला होता तो जो चॉकलेटचा गोळा होता त्याचे 2 भाग करायचे आणि हे दोन्ही भागसुद्धा आपल्याला असे लांबुळके त्याला वळून घ्यायचे आहेत. हे थोडेसे बारीक असतील आणि ज्यात आपण कोको पावडर टाकलेली नाही आहे तर तो थोडासा जाड असेल. आता चॉकलेटचा जो आपण रोल तयार करून घेतलेला आहे तो रोल हा आपला जो पांढरा रोल आहे त्याच्यावरती ठेवायचा, मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर हे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चॉकलेटचा रोल आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. आता अगदी हलक्या हाताने हे आपल्याला वळून घ्यायचं आहे आणि हे वळत असताना याला स्प्रिंगसारखा आकार देत जायचा आहे. अगदी हलक्या हाताने हे करायचं. त्यानंतर याचे 2 भाग करून घेतले आणि पुन्हा आता हलक्या हाताने याला थोडंसं तिरपं असं वळत जायचं, म्हणजे स्प्रिंगचा आकार याला तयार होईल आणि छान सुंदर अशी डिझाईन याची तयार होईल. त्यानंतर हे मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेतले. आपली ही जी मिठाई आहे ही इथे तयार झालेली आहे आणि ही अजून चविष्ट होण्यासाठी हिला फ्रीजमध्ये ठेवायचं 1 ते 2 तासांसाठी आणि त्यानंतर सर्व करायची आहे. तर हे पहा, अगदी सुंदर असे चॉकलेट रोल इथे तयार झालेत. गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ. तर पाक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि आता याच्यात 1.5 वाटी मी पाणी टाकून घेते.
ही साखर आपल्याला छान व्यवस्थित वितळून घ्यायची आहे। साखर वितळल्यानंतर थोडासा उकळला की मग गॅस बंद करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे आणि हा पाक सुद्धा आता उकळायला लागलाय। आता याच्यात मी पाव चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात 4 ते 5 केशरच्या काड्या सुद्धा टाकू शकता, ज्यामुळे पाकाचा रंगही छान होईल। तुम्ही बघू शकताय पाक तयार झालाय आणि ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोटांना लावून बघायचा। जर समजा तो थोडासा चिकट लागला म्हणजे मधासारखा लागला तर मग समजायचं आपला पाक इथे तयार आहे। आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ। त्यासाठी इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे आणि हे ब्रेड अशा पद्धतीने जे त्याचे काट असतात ते मी काढून घेते। इथे मी हे 4 ते 5 ब्रेडच्या स्लाइसेस घेतल्या आहेत आणि एवढ्या ब्रेडमध्ये आपले 8 ते 10 गुलाबजाम तयार होणार आहेत। मोठ्या आकाराचे म्हणजे जे आपला नॉर्मल आकार असतो त्या आकाराचे 8 ते 10 गुलाबजाम तयार होणार आहेत। आता हा ब्रेड घेताना नेहमी पांढराच ब्रेड घ्यायचा, म्हणजे जो मैद्याचा ब्रेड असतो त्याच ब्रेडचे गुलाबजाम छान होतात। ब्राऊन ब्रेडचे गुलाबजाम मी बनवून बघितलेत पण ते एवढे छान होत नाहीत, त्यामुळे शक्यतोवर आपला जो पांढरा ब्रेड असतो त्याचेच गुलाबजाम बनवायचे। आता ह्या ब्रेडच्या स्लाइसेस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून हे ब्रेड काढून घेते। आता हे मी मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक असं फिरवून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय छान रवाळ असं हे पीठ तयार झालेलं आहे, किंवा आपण ज्याला हे ब्रेडची पावडरही म्हणू शकतो। हे मी आता ताटात काढून घेते। तुम्हाला किती गुलाबजाम बनवायचे तुम्ही त्या अंदाजाने हे ब्रेड घेऊ शकता। आता याच्यात मी 2 चमचे दूध पावडर टाकून घेतली आहे। 1 चमचा याच्यात मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। दूध पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं जे साधं दूध असतं त्याला उकळून थोडंसं आटवून घेऊ शकतात आणि ते दूध तुम्ही इथे वापरू शकतात। आता हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। हे दूध थोडं थोडं टाकत मळायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला हे किती सॉफ्ट हवंय। जर समजा खूप जास्त दूध टाकलं गेलं तर हे पातळही होऊ शकतं, त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकून मी याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेते। जसं आपल्या पोळींची म्हणजे चपातींची कणिक असते त्याच पद्धतीने हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आणि हा ब्रेड आपण वापरल्यामुळे दूध आपण जेवढं टाकलं ते थोड्या वेळाने परत शोषलं जातं आणि आपला हा जो गोळा आहे तो थोडासा कोरडा व्हायला लागतो, त्यामुळे त्या अंदाजाने आपण हे दूध वापरून घ्यायचंय। तर आता हा गोळा इथे तयार आहे। आता याचे मी गुलाबजाम बनवून घेते। तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेऊन मी त्याचं मध्यम आकाराचा गुलाबजाम बनवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय जो आपला नॉर्मल गुलाबजाम आहे त्या आकाराचा मी इथे गुलाबजाम बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या गोळ्याचे गुलाबजाम बनवून घेते। जर गुलाबजाम बनवताना पुन्हा हा गोळा थोडासा कडक वाटायला लागला तर पुन्हा याच्यात थोडंसं दूध टाकून हा मळून घ्यायचा आहे आणि अगदी छान प्लेन असा गुलाबजाम बनवायचा आहे, ज्याला क्रॅक अजिबात असायला नको। आता गुलाबजाम तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप व्यवस्थित गरम करून घेतलंय। त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा अगदी लो करायची आणि मग गुलाबजाम याच्यात तळून घ्यायचे। सुरुवातीला 1 किंवा 2च गुलाबजाम तळून बघायचे, म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित होत आहेत की ते मध्ये फुटतायत किंवा मग विरघळतायत, तर ते एकदा चेक करायचं। तर मी हे गुलाबजाम आता तळून घेते। याला कुठेही अजिबात क्रॅक पडलेला नाही किंवा हे तुपात विरघळतही नाहीत। खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकताय किती छान आलेला आहे ते। तर आता हे गुलाबजाम तळून झालेत, मी हे बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे गुलाबजाम मी तळून घेणार आहे। जर समजा गुलाबजाम हे तेलामध्ये फुटत असतील तर मग तो जो डो आहे त्याच्यात अजून थोडंसं दूध टाकून सॉफ्ट करून घ्या आणि मग गुलाबजाम बनवा। आणि जर ते तुपामध्ये विरघळत असतील तर त्याच्यात अजून थोडंसं ब्रेडचा चुरा टाकून घ्या आणि पुन्हा मळून घ्या। तर तुम्ही बघू शकताय मी हे सगळे गुलाबजाम छान लालसर असे तळून घेतलेले आहेत
गुलाबजाम तळून झालेत, हे आता आपण पाकामध्ये टाकून घेऊ। तर हे गुलाबजाम आपण छान गरम पाकामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे चमच्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेतोय। आता ह्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा ते 1 तास हे गुलाबजाम ह्या पाकामध्ये छान मुरू द्यायचे। तर मग अशा पद्धतीने आपले ब्रेडचे गुलाबजाम इथे तयार झालेत। हे पेढे बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं, त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं। दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय। दूध गरम करत असताना यात मी 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं। आता हे दूध पावडर या दुधामध्ये छान मिक्स करायचंय आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय, जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही। इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड बुडाची कढई वापरू शकतात। तर ह्या पद्धतीने साधारण 5 मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतलाय। आता हा खवा मी एका ताटात काढून घेते। आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे। तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो। पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे। तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता, काजू, चारोळी, तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात। तर ह्या पद्धतीने दुधाचे पेढे तयार झाले। साठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं, त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं। दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय। दूध गरम करत असताना यात मी 1 छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं। आता हे दूध पावडर या दुधामध्ये छान मिक्स करायचंय आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय, जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही। इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड बुडाची कढई वापरू शकतात। तर ह्या पद्धतीने साधारण 5 मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतलाय। आता हा खवा मी एका ताटात काढून घेते। आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे। तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो। पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केला आहे। तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता, काजू, चारोळी, तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात। तर ह्या पद्धतीने दुधाचे पेढे तयार झाले। यासाठी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलं। शक्यतोवर जाड बुडाची कढई इथे आपल्याला वापरायची आहे। तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय। आता हे बेसन पीठ या तुपामध्ये छान भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मध्यम गॅसवरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय। आवश्यकतेनुसार अधूनमधून याच्यात आपण तूप टाकू शकतो। तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचंय। प्रत्येक 5 मिनिटानंतर याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि हे छान भाजून घ्यायचंय। तर ह्या पद्धतीने मी एकूण 20 ते 25 मिनिटं हे जे बेसन पीठ आहे ते छान भाजून घेतलंय। ह्या पद्धतीने बेसन पिठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय। हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे।
आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे। या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। बेसन पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट झालंय। आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे। तर साधारण अर्धी वाटी पिठी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतली आहे। थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचं आहे। आता आपण याचे लाडू वळायला घेऊ। तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो। सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतात। मी इथे बदाम वापरले, तुम्ही हवं तर काजू, किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात। तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत। कढईमध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी दूध घेतलंय। ज्या वाटीने आपण दुधाचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने पुढचं सगळं प्रमाण आपल्याला मोजायचं आहे। त्यात आता पाव वाटी साखर टाकून घेतली आहे। साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो। तुम्ही जास्त गोड खात असाल तर हे प्रमाण वाढवलं तरी चालेल। पाव वाटी ह्याच्यात साखर टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आहे। मध्यम गॅसवरती ही साखर पूर्णपणे ह्या दुधात वितळून घ्यायची आहे। हे पहा, साखर आता पूर्णपणे विरघळली की त्यानंतर याच्यात आपल्याला दूध पावडर टाकून घ्यायची आहे। तर अर्धी वाटी मी इथे दूध पावडर टाकून घेतली आहे। ह्या दूध पावडरमध्ये साखर नव्हती, त्यामुळे इथे आपण साखरेचा वापर केला आहे। जर आपल्याकडे दूध पावडर असेल आणि त्यात साखर असेल तर इथे साखर नाही वापरली तरी चालेल। आता मध्यम गॅसवरती ही जी दूध पावडर आहे ही या दुधामध्ये आधी छान एकजीव करायची, सगळ्या गुठळ्या मोडायच्या आणि त्यानंतर ही चांगले उकळून घ्यायची। तर हे दूध थोडंसं घट्ट होण्यात आलं की त्यात मी एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलंय। तूप टाकल्यानंतर हे छान उकळू द्यायचे। आता हे थोडं उकळायला लागलं आणि थोडं घट्ट झालं की लगेच याच्यात आंब्याचा रस टाकायचा आहे। तर अर्धी वाटी मी इथे आंब्याचा रस टाकून घेतलाय आणि हा आमरस टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे आपल्याला पूर्णपणे आटू द्यायचं आहे। अगदी घट्ट होईल इथपर्यंत हे आपल्याला आटून घ्यायचं आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी सुद्धा शक्यतो नॉनस्टिक कढईचा वापर करा किंवा अगदी जाड बुडाची जर कढई असेल तर ती वापरा। आता हे घट्ट झालं की यात एक छोटा चमचा तूप टाकायचा, म्हणजे आपली जी मिठाई आहे किंवा बर्फी आहे तिला चकाकी छान येते। तर आता इथे तुम्ही पाहू शकताय मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे पूर्णपणे घट्ट झालं आहे। आता एका ताटलीला मी इथे तूप लावून घेतलं आहे। ज्यात आपल्याला या वड्या थापायच्या त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं। त्यानंतर हे जे आंब्याचं मिश्रण होतं हे आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता बोटाला तूप लावायचं आणि त्यानंतर हे थापून घ्यायचं। जर गरम लागत असेल तर हे थोडं थंड होऊ द्यायचं। अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर थापलं तरीसुद्धा चालेल। आता हे जे मिश्रण आहे ह्या प्लेटमध्ये मी अगदी व्यवस्थित असं थापून घेतलं आहे। त्यानंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर साधारण 2 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच बर्फी याची कट करून घ्यायची। याऐवजी तुम्ही याचे पेढेसुद्धा बनवू शकतात। हातावरती गोल गोल त्याचा गोळा बनवायचा आणि त्याला थोडंसं दाबून चप्पट करायचा, म्हणजे पेढ्यांचा आकार तयार होईल। आणि आता गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचे काप वापरले आहेत। तर अशा प्रकारे आपली ही आंब्याची बर्फी किंवा आंबावडी इथे तयार झाली आहे। तर अगदी झटपट तयार होणारे हे पिस्ता रोल बनवण्यासाठी 1 वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय। यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। तर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनटसाठी 1 वाटी मी इथे मिल्क पावडर घेतली आहे। आता याच्यात थोडीशी पिठी साखर टाकायची आहे। मिल्क पावडर जर ऑलरेडी गोड असेल तर ही पिठी साखर आपण आपल्या अंदाजाने कमी करून घ्यायची आहे। तर इथे मी साधारण पाव वाटी एवढी पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेते। आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे। हे दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं, नाहीतर दूध थोडंसं जास्त जर ह्याच्यात पडलं तर मग आपला जो गोळा आहे तो छान व्यवस्थित होणार नाही आणि रोल सुद्धा व्यवस्थित तयार होणार नाहीत। तर हे पहा, अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध टाकत हा जो रोल साठीचा गोळा आहे तो मळून घेते। तर
तर इथे अशा पद्धतीने हा रोल बनवण्यासाठीचा गोळा तयार झालेला आहे। ह्याचे मी 2 भाग बनवून घेतलेले आहे। आता एक भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि जो आपण दुसरा भाग घेतलेला आहे त्यात आपल्याला ऑरेंज किंवा येलो कलर टाकून घ्यायचा आहे। कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा खूप छान हा रोल लागतो, अगदी झटपट तयार होतो। आता हे पहा, हा कलर टाकल्यानंतर मी हे सगळं मिक्स करून घेतलंय। आता अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि छान त्याची मोठी पोळी बनवून घ्यायची आहे। हा गोळा लाटल्यानंतर याची ही पोळी तयार झालेली आहे, हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि तसंच दुसऱ्या गोळ्याची सुद्धा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर ताटावरती मी एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जी पोळी लाटून घेतली होती ती आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी जी व्हाईट कलरची पोळी होती ती मी इथे ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती येलो कलरची जी पोळी होती ती ठेवून घेतली आहे। आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पिस्त्याचे काप। तर हा पिस्ता मी मिक्सर मधून थोडासा जाडा भरडा असं काढून घेतलेला होता। आता हे जे पिस्त्याचे काप आहेत किंवा ही जी पावडर आहे हे मी आपण जे पोळी बनवून घेतलेली होती त्याच्यावरती टाकून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने आपल्याला याचा रोल बनवत जायचा आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकताय इथे छान हा जो पिस्ता रोल आहे तो इथे बनलेला आहे। पुन्हा वरून थोडीशी पिस्त्याचं जी पावडर आहे ती टाकायची आणि त्यात हा रोल थोडासा अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे। आता याला थोडं सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू। तर फ्रीजमध्ये साधारण 5 मिनिटांपर्यंतच आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटांनंतर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर हा जो रोल आहे हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो। आता याला कट करून घेऊ। तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।